की काल पोटनिवडणुकीचा निकाल लागला। एकीकडे दुःखही आहे, एकीकडे आनंद पण आहे। पण दादांच्या अकाली निधनामुळे ती जागा रिक्त झाली होती। दादांचा अपघात झाला आणि मग आता पोटनिवडणूक लागल्यावर असं वाटत होतं की सगळे जण मिळून सुनेत्रा वहिनींना अविरोध निवडून आणतील, पण तसं झालं नाही। जर अविरोध निवडून आले असते तर असं वाटलं असतं की दादांना खरी श्रद्धांजली देण्यात आली। तसंही बारामतीकरांनी दादांना खरी श्रद्धांजली दिली। पूर्ण बारामतीकर हे जेव्हा वोट टाकायला गेले आणि त्यांनी 2,20,000 मतांनी सुनेत्रा वहिनींना निवडून आणलं। आज 2,20,000 मतांनी निवडून आणलं म्हणजे एक हा फार मोठा विक्रमच झालेला आहे। म्हणजे दादांपेक्षा जास्त मतांनी सुनेत्रा वहिनी निवडून आल्या। एक प्रतिष्ठेची निवडणूक होती, जबरदस्ती ती प्रतिष्ठेची करण्यात आली। जर ती अनपोत जर दादा आले असते, आपलं ताई आल्या असत्या, तर फार एक वेगळं वातावरण राहिलं असतं। तरी बारामतीकरांनी सुनेत्रा वहिनींना एक दादांना श्रद्धांजली देऊन सुनेत्रा वहिनींना भरघोस मताने निवडून आणलं। आता सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा तिथे आम्ही एक बॅनर लावला। आता बॅनर लावायचं उद्दिष्ट असं होतं की आज सुनेत्रा वहिनींसारखे इतकं दुःख असतानासुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याकरता आपल्या इथे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाल्या। पहिल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली। म्हणून मी एक टॅगलाईन त्यांच्यासाठी बनवली होती की देशासाठी जशी लढली झाशीची राणी, दुःख विसरूनी जनतेत आली महाराष्ट्राची रणरागिणी। वारसा दादांचा ध्येय विकासाचे, मुख्यमंत्री होण्यासाठी सुनेत्रा वहिनींना साथ देऊ वचन राष्ट्रवादीचे, हे एक टॅगलाईन होती। म्हणजे दादांचं स्वप्न आणि महाराष्ट्राच्या जनतेचं सुद्धा स्वप्न होतं की काही करून दादांना मुख्यमंत्री करायचं। पण आता दादा मुख्यमंत्री नाही, म्हणून सुनेत्रा वहिनींना आम्ही मुख्यमंत्री, हे महाराष्ट्राची जनता येणाऱ्या 2029 नंतर जर आम्हाला चांगलं आमचे जर चांगले आमदार निवडून आले आणि आम्हाला बहुमत किंवा मग तुमच्या महायुती जरी झाली, महायुती होईलच, आणि त्याच्यात जर आम्हाला चांगलं यश मिळालं तर सुनेत्रा वहिनींना महाराष्ट्राची जनता ही मुख्यमंत्री म्हणून बघेल, असं या ठिकाणी मला वाटतं।